हाय हॅलो नमस्कार आणि मी पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि मी आहे सारिका। तर चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी सगळं काही कपाट माझं छान असं रचून ठेवणार आहे आज। आणि म्हणजे खूप दिवस झाले की बाहेर गेलं कुठे गेलं की मुलं पण आणि मी पण असं साड्या वगैरे ड्रेसेस वगैरे म्हणजे इकडे तिकडे सगळं काही होऊन गेलेलं होतं। आणि कसे वेळेवरती मग कपडा आपल्याला मिळत नाही आणि मुलांचे कसे छोटे कपडे असले तर मग ते तर अजिबातच मिळत नाही लवकर वेळेवरती। तर मी आता सगळ्या काही याचं बॉक्समध्ये वगैरे ठेवून घेणार आहे। आणि म्हणजे बॉक्स आहे आणि पण ते कसं वेळ नसतो वेळेवर ठेवायला आपल्याला, त्यासाठीच आता मी सगळं काही आता ही साडी माझी खूप फेवरेट आहे आणि मी तिचे म्हणजे हे ब्लाऊज पण मी स्टिच केलेलं आहे घरी आणि मी टिच करते म्हणजे स्वतःचेच ब्लाऊज टिच करते, दुसरे नाही घेत मी। आणि ड्रेसेस वगैरे ते पण मी म्हणजे स्वतःचे म्हणजे टिच करून घेते घरीच। मला जसं वाटलं तसं मी टिच करून घेते माझं स्वतःचं, पण मी अजूनपर्यंत तर दुसऱ्यांचा कोणाचा शिवलंच नाहीये। आणि चला म्हटलं तर ही साडी म्हणजे लग्नाला गेले होते मी गावाकडे, तेव्हापासून ती अशीच वरतीच पडून राहिलेली होती, म्हणजे कॅरी बॅगमध्ये होती पण मी हे बॉक्समध्ये वगैरे ठेवलेली नव्हती। ते म्हटलं चला आता तिची पण छान अशी घडी वगैरे घालून घेते आणि तिला पण अशी व्यवस्थित ठेवून घेते म्हटलं, नाहीतर कसं आहे धूळ वगैरे ते लागलं तिला काही लागलं तर मग तिला अजिबात म्हणजे असं छान दिसणार नाही, कारण की तिचा कलर थोडं हे लाईट कलर आहे आणि थोडं म्हणजे अजिबात तिला घाण वगैरे लागली तर ते काही दिसणार नाही छान। त्यासाठीच मी असं व्यवस्थित घडी वगैरे मस्त करून घेते तिच्यावाले आणि ठेवून घेते, म्हटलं कसं धूळ वगैरे पण तिच्यावर बसणार नाही आणि काय नाही त्यासाठीच। आणि कलर कॉम्बिनेशन कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि खूप भारी वाटते ती, मला कलर कॉम्बिनेशन तिचा खूप म्हणजे आवडतो आणि रिअलमध्ये ती खूप छान वाटते। आणि मी म्हणजे माझ्या साड्यांना वगैरे सगळ्या का साड्यांना पण असं गोंडे वगैरे पण मी असंच घरी लावून घेतलेले, कारण की खूप सारे म्हणजे गोंडे वगैरे ते सगळं काही मी असं लावून घेते घरीच, रेडीमेड आणायचे किंवा मग मी घरी पण मला बनवता पण येतात, म्हणजे मी धागा वगैरे पण आणून बनवत असते आणि लावून घेते। आता मी इथे केलेल्या असं पार्टीवेअर साड्या वेगळ्या ठेवल्या आणि ज्या काठापदरांच्या वगैरे ते असतात आपल्या त्या वेगळ्या ठेवणार आहे, कारण की कसं आहे वेगवेगळं ठेवलेलं असलं की व्यवस्थित आपल्याला सगळं काही म्हणजे मिळून जातं जागच्या जागी। आता हे माझं ड्रेस आहे, म्हणजे टॉप वगैरे मी शिवलेलेच आहे साड्यांचे सगळे काही, 2-3 म्हणजे साड्यांचे मी शिवत असते, जे आपलं 2-3 वेळा घातले की आपण कसे फेकून देण्यापेक्षा जे असं हलके साड्या असतात ते मी असे टॉप वगैरे शिवून घेते, खूप छान वाटतात। आणि नंतर ह्या साडीचं ब्लाऊज पीस होतं तर मी एक रिअला टॉप वगैरे शिवलेला आहे आणि तो खूप सुंदर वाटतं तिला। आणि तो म्हणजे असं पिंक कलरचं आहे तर खूप भारी वाटतं, असं वाटतच नाही की रेडीमेड आहे किंवा काही शिवलेलं आहे, पण असं वाटतं की रेडीमेडच आहे। आणि त्यानंतर मग ही पण म्हणजे ब्लॅक कलरची साडी होती तीच मी शिवून घेतलेलं आहे ते पण, आणि लॉंग म्हणजे पूर्ण लॉंगच शिवत असते मी मस्त छान असे। आणि हा पण म्हणजे कपडा वगैरे मी मागवलेला होता ऑनलाईन, त्याचा हा शिवून घेतलेला आहे एक टॉप। आता त्यानंतर म्हणजे एकच टॉप माझ्याकडे रेडीमेड आहे, 1 किंवा 2, आणि त्यानंतर एक ड्रेस आहे माझ्याकडे, बाकी काही नाही आहे एवढं। कारण की कसं आहे मला म्हणजे शक्यतो मला कम्फर्टेबल असं साडीमध्ये जास्त तर कम्फर्टेबल वाटतं, मी जास्त साडीच वेअर करते, बाहेर कुठं जायचं असलं तर कधीतरी ड्रेस घालते, बाकी नाही। मग नंतर मग हे साड्या काही काठापदरांच्या ते वेगळ्या ठेवून घेते आणि पार्टी वेअर आहे ते वेगळ्या ठेवून घेते। आता ही साडीचं पण मी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी माझ्याकडं, आता ती उंचीला कमी त्यामुळं मला ती कम्फर्टेबल नाही वाटत ती घालायला, त्यामुळे मी तिला घालतच नाही आणि ती राहू दिली तशीच। आणि म्हटलं चला तिचं पण ड्रेस मी आता शिवून टाकणार आहे एक वेळा। आता हिची पण छान अशी घडी घालून घेते साडीची। आणि मी काय करते आता कधी पण साड्या घेत असते ना तेव्हा दुकानामध्ये अशी उंचीला लावून बघते, कारण की काय होतं ना आपण घरी साडी घेऊन येतो आणि म्हणजे आपल्याला ती आवडते, खूप छान असतं कलर वगैरे ते सगळं काही, आणि ते कसं उंचीलाच कमी पडल्यावरती मग ते खूप असं हे वाटतं आपल्याला, आणि ती असं छान पण नाही वाटत उंचीला कमी साडी असली की। कधीही बघा तुम्ही बरेचसे असं लेडीज वगैरे साड्या घालतात तर काही म्हणजे ते पाठीमागून उचकतात किंवा काही असं होते, पण ते छान नाही वाटत त्यासल्या साड्या। कधीही असं लॉंग साडी वगैरे आपण घातली ना छान असं तर खूप भारी वाटते आणि लुक पण छान वाटतो तिचा तसल्या साडीचा। आणि त्यानंतर मग मला असं म्हणजे लांबच साड्या घालायला आवडतात। आता मी कधीही मीटर वगैरे ते सगळं असं किती मीटरची असं विचारत असते दुकानात साडी घेतानाच, कारण की कसं 1-2 वेळा आपल्याला अनुभव आला ना त्या गोष्टीपासून मग काहीतरी शिकायला मिळतं, तर मी उंचीला पण लावून बघते असं करत असते मी। आता त्यानंतर माझ्याकडे हे म्हणजे माझं ब्लाऊज कलेक्शन आहे ते पण मी एका बॉक्समध्ये ठेवून घेते सगळे ब्लाऊज वगैरे, आणि जे भारी साड्या असतात माझ्या ते ब्लाऊज मी त्यांच्यामध्येच ठेवून घेते।
आता त्यानंतर म्हणजे सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या, गप्पा गोष्टी करत करत त्यांच्यासोबत आणि पिक्चर वगैरे बघत बघत. आता त्यानंतर मी सगळं काही म्हटलं आता कपाटामध्ये वगैरे ठेवून किती व्यवस्थित. आणि त्यानंतर म्हटलं आवरायला घेतलं मी, कारण की मला पोछा पण मारायचं होतं आणि म्हटलं आता मुलं पण येतील 5 वाजता, त्यासाठीच सगळं आवरायला घेतलं. आणि त्यानंतर सगळं काही मी आता ठेवून घेतलं. आणि ते डेली यूजच्या साड्या म्हणजे वरतीच असतात, कारण की त्या आपल्याला लागत असतात सारखे, त्यामुळेच आता सगळं काही मस्त ठेवून घेतलं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग आता माझं सगळं आवरून झालं मस्त इथे, आणि सगळं काही असा लुक आहे ह्या, आणि तुम्ही बघू शकता. तर चला मग आता